हाय, मी अपेक्षा. आम्ही करत होते मेकअप. तर शाळेमध्ये ना कार्यक्रम चालू आहे आषाढी एकादशीमुळे. तर त्याच्यामुळे ना मेकअपसाठी कस्टमर आलेले होते. इकडे ना आता कानात असा जुगाड केलाय, डायरेक्ट दोरा बांधून दिलाय. कांबळे वहिनीच कलाकार आहे. करावं लागते ते एकाला. किती आवड दे मला म्हणते त्याचा कान असं आहे का तो चिडचिड नाही करायचा. आता ते होती छोटी डायरेक्ट गंध नाकावर आला. याला भारी गंध लावून बसलाय. पुसलं वाटतं गाणं. पुसलं वाटतं सर. भारी दिसतंय. नाही गुरुचं असतं ना लय मस्त दिसतं. बघ बरं झालं ना. आता घडीवर फक्त 5 मिनिटं लावून घे. की व्हिडिओ लावून पाय ना, लावून पाय ना, काच दिसतोय एकदा. हे टोचत त्याला काही लावायचं वरती आहे ना. हा मग तो झाला. काय टोचत आहे ते चिकटते पण डबलचा दिली आपल्याला दादी आणलं पहिले. थोडस वरती. हा, असं बर्थडे आहे तसा. ते नाही का क्रीमचं ते बर्थडे काय बर्थडे करायचं. मला आहे ना आता सगळं पार्लर आवरून घ्यायचं आहे. मेकअप प्रॉडक्ट आणि ते ना आता बॅगमध्ये ठेवायचे. मेकअप बॅग पण भरावं लागेल. मेकअप आहे 26 तारखेला. आणि आता आहे ना नवरी पण येते, तिचं फेशियल वॅक्स आणि ते करायचं आहे. तर त्याच्या आधी ना मी पार्लर आवरून घेते. ब्राईड पण आलेली होती, आता मी तिचं फेशियल करत होते. आणि आता आहे ना लग्नाचं सीझन आहे ना परत चालू झालंय आणि आपले क्लासेस पण चालू आहे. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता. आपलं शॉप आहे चासनळीला, कोपरगाव तालुक्यामध्ये. आणि आपले सरकारी पण क्लासेस चालू आहे आणि प्रायव्हेट पण चालू आहे. आणि या क्लासमध्ये ना तुम्हाला पार्लरची किट सुद्धा ना मोफत भेटणार आहे, व्हॅक्सिटर, स्टीमर वगैरे. आणि मला खूप साऱ्या कमेंट आणि मेसेज पण येत असतात की फेशियल केल्याने आपला चेहरा काळा पडतो का? तर फेशियल केल्याने कधीच आपला चेहरा काळा नाही पडत, उलट आपल्या चेहऱ्याची मसाज होती छान. दादाची चालू आहे पार्लरची साफसफाई. काचा पुसू राहिला पोरगा. लय बरं वासाला लागतं. हा, वास छान आहे त्या कोवलींचा. त्या काचीवरती डायरेक्ट वॅक्स उडवलेलं होतं. डायरेक्ट मोठी बॉटल आणली, बरं झालं ती. लय दाब नको ते दाते, वरून वरूनच पुस. पुन्हा त्याला मोठा पेपर लागून दिली. पहिले साईड ती कुठे गेली? काय? हा, ते घे मोठं एक. दे इकडं आण, नाही तर इकडे आण ना ती डायरेक्ट पिशवी. एका याच्यात पुसून होईल, ते फाटत पण नाही, काहीच नाही. मम्मी ते एका याच्यात पूर्ण काच पुसून होईल. मोठं आहे ते. तिकडचं खाली पूर्ण आलं वगळून ते. डायरेक्ट आरसा हालू राहिला दादा तू. आरसा नको हलवू. ताकद लावूच नको, एकदम वरची वर येतं. छोटा सुद्धा पुसावं लागेल. आता करते नऊवारी कटिंग आणि मग नाही झाली. आता तुमची नऊवारी पूर्णच झाली मंगे आला म्हणजे. कलर लय छान आहे हा, रेड. बरं दिसतोय ना. यावेळेस शाळेमध्ये कार्यक्रम होते, सगळ्या नऊवारी आपल्या गेल्या. कमी आल्या बाई म्हणून घेतीस. छोट्याच पोरींच्या जाते जास्त. अजून कोणती ती एक रेड साडी. हा ना. इकडे ना मम्मी आता लावते ब्लाऊजला बटन. मम्मीने नऊवारी पण शिवली, ब्लाऊज पण शिवला आहे ना. मम्मीने आज तर लयच मनावर घेतलं. काय चाललंय, उठबस केली माझ्या मानाने. नऊवारी कशी शिवली, साधी का पेशवाई? साधीच शिवली. का बरं ग?
तशीच लहान पोरींला याला दिंडीला तशीच लागत. गळा का शिवला चौकोनी हम्म. छोट्या पोरींसाठी. आज मम्मीने नऊवारी शिवून घेऊन ब्लाऊज शिवून घेतला. गळा भारी झाला डिझाईनचा. त्याला काट होता मध्ये ना, जॉईन दिला कपडा नव्हता मी तिथलेच लावला. मंगू मस्त झोपलाय पाठीमागं तुझ्या. बाई किती त्यांनीच वेळचं लय वय त्रास तर दिला. नऊवारी कापून दिली नाही इतकं नऊवारी कापत होतं. मम्मीने असे ब्लाऊज मस्त आटकून दिले वर. मी नाही म्हणत होत तरी तिने केलं. अगं मला सगळं उचकावं लागत मला तरी अजून काही टाकायची बाहेर लय पावसाचं वातावरण जेवढे झालंय. सापडले आज मस्त ऊन पडेल होत आहे ना, आता परत संध्याकाळी पाऊस यायला बसलं. लय वातावरण झालं. किती गुन्हा धुतलं बाई. 3 वाजण्यात वाळलं पण सगळं. कस्टमर पण चालू होते आज दिवसभर.